नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही गोलूबरोबर समोर गप्पा करत असते आणि रमा स्कूलमध्ये येते तर समोर आरोहीला बघते तर आरोहीला बघून तिचे डोळे भरून येतात. तेव्हा आता ती आरोहीकडे बघत आता मनात म्हणत असते की खरंच माझी लेक किती मोठी झाली. असं वाटतं की अगदी जावं आणि तिला घट्ट अशी मिठी मारावी. म्हणून आता रमाला आरोही अगदी इतकी आवडत असते आणि इतक्या दिवसातून आपली मुलगी आपल्याला भेटली म्हणून तिचे खूप लाड करावे, प्रेम करावे असं आता रमाला वाटत असते. रमा लांबूनच तिला बघत असते. तिला असे इतकं मला सांगावंसे वाटतं की मीच तुझी आई आहे म्हणून. तेव्हा आता रमा लगेच आरोही जवळ येते आणि म्हणते की आरोही. तर लगेच आरोही रमाचे हात धरते आणि म्हणते की मॅडम अहो प्लीज तुम्ही माझ्या बाबाला जॉबवरून काढू नका प्लीज, अहो मॅडम प्लीज. त्यावर आता रमा म्हणते की अगं तू असं का बोलतेस, मी का काढू तुझ्या बाबाला जॉबवरून, अगं तुझा बाबा चांगला काम करतो. त्यावर आता लगेच आरोही रमाला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारते. रमाला तो स्पर्श इतका आपला मायेचा वाटतो. तेव्हा आता रमा तिला म्हणते की अगं बाळा तू काळजी करू नकोस, सगळं काही छान होईल. तर आरोही म्हणते की मॅडम हे बघा तुम्ही खरंच किती छान आहात हो, मला एकदम माझ्या असं म्हणणार तिला आईसारखी असं म्हणायचं असते. परंतु आरोही लगेच आता बोलायला थांबते. परत आरोही म्हणते की म्हणजे तुम्ही मॅडम सारख्या नाहीत आणि हे बघा कदाचित माझी आई सुद्धा तुमच्यासारखीच असावी. आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय आता रागानेच आता रमाकडे बघत असतो आणि आरोहीला म्हणतो की आरोही चल आता इथून लवकरात लवकर बाहेर चल. तेव्हा तो आरोहीला घेऊन अगदी ओढत जात असतो आणि तेवढ्यात तिच्या बॅगच्या चेनमध्ये आता रमाचा पदर गुंततो. रमा आता काढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता अक्षय रागानेच रमाकडे बघतो आणि आरोहीची जी स्कूल बॅग आहे तर त्या चेनमधून तो रमाचा पदर अगदी रागाने बाजूला करतो. तेव्हा आता लगेच अक्षय आरोहीला म्हणतो की आरो आणि गोलू जा बरं तुम्ही आतमध्ये जा. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की हो बाबा. तेव्हा अक्षय लगेच आता रमाला म्हणतो की हे बघा मॅडम मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकास. तेव्हा आता रमा रागाने अक्षयकडे बघत असते. अक्षय हात जोडून उभा असतो आणि म्हणतो की हे बघा ऑलरेडी एकतर खूप त्रास तुम्ही आम्हाला दिलेला आहे आणि आता आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तुम्ही काहीतरी, परंतु अक्षय रमाला बोलून देत नाही आणि म्हणतो की हे बघा मी तुम्हाला खरंच सांगतो तुमच्या हाताखाली काम करणारा एक छोटासा असा नोकर आहे, परंतु हे बघा आमचं बरं चाललेलं आहे, आम्ही आनंदात जीवन जगत आहोत. त्यामुळे हे बघा मी पुन्हा हात जोडतो की आमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या मुलीच्या जवळ सुद्धा येऊ नका, तिला सुद्धा त्रास देऊ नका, लांबच राहा तिच्यापासून. तिच्या आणि माझ्या आयुष्यात येऊ नका, नाहीतर दुर्दैवाने पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे प्लीज आमच्या मध्ये पडू नका. तेव्हा आता लगेच आईचा शिपाई येतो आणि तो अक्षयला म्हणतो की सर तुम्हाला अण्णासाहेब यांनी बोलावलंय कॅबिनमध्ये लगेच आत्ताच्या आत्ता. तेव्हा अक्षय लगेच आता म्हणतो की हो येतो आणि रमाला अगदी रागाने बघत तो म्हणतो म्हणजे तुम्ही अण्णासाहेब यांच्याकडे माझी तक्रार केलेली दिसते म्हणूनच मला इतक्या घाईने बोलावले गेले. तेव्हा आता अक्षय जे काही बोलत आहे तर ते ऐकून रमाला खूप असं वाईट वाटतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते पण तरी सुद्धा ती शांत असते. त्यानंतर आता अक्षय इकडे अण्णासाहेब कर्णिक यांच्या कॅबिनमध्ये येतो आणि तो आतीव का असं विचारतो. तेव्हा आता अण्णासाहेब म्हणतात की हो हो या. त्यावर आता अण्णा म्हणतात की तुम्हाला तर कल्पना असेल की मी तुम्हाला येथे का बोलावलं असेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला अंदाज आहे. अक्षयचा आता गैरसमज होतो कारण त्याला असं वाटतं की रमाने आपली तक्रार केली असेल म्हणूनच अण्णांनी येथे बोलावले असेल म्हणून तो असे म्हणतो. परंतु अण्णांचं तर एक दुसरेच काम असते. खूप विचित्र प्रकार येथे घडलेला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष नाही करता येणार. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की सर तुम्हाला जर मला कामावरून काढायचे असेल तर तुम्ही लगेच काढून टाका, मला काही हरकत नाही. तेव्हा आता लगेच अण्णा म्हणतात की त्याचा विचार आपण नंतर करू, परंतु मला एक गोष्ट सांगा, मला समजले की तुमचे वडील येथे येऊन गेले. तर आता हे ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि तुमच्या वडिलांनी कॅन्टीनमध्ये येऊन खूप गोंधळ सुद्धा घातलेला आहे. तर अक्षय लगेच आता त्या मॅनेजरकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता चव्हाण हे खाली मान घालतात. तर आता अण्णा म्हणतात की हे बघा तुम्ही त्यांच्याकडे बघू नका कारण चव्हाण यांनी मला काहीही सांगितलेले नाही, परंतु कॅमेरा मात्र खोटं बोलत नाही. मी सीसीटीव्ही फुटेज सगळं काही बघितलेलं आहे आणि त्यात मला समजले आणि हे बघा ती साधी सुधी गोष्ट नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो हे तर खरंच आहे. तेव्हा लगेच चव्हाण अक्षयची बाजू घेतात आणि म्हणतात की सर परंतु हे स्वयंपाक खूप छान करतात, मुलं आवडीनं जेवण करतात. तेव्हा आता अण्णा चव्हाण यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की फक्त मुलं.
अण्णा चव्हाणवर ओरडतात म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांच्या हातचा स्वयंपाक आवडतो, म्हणूनच तुम्ही मला सांगितले नाही की नक्की काय घडलेले आहे ते. आणि हे बघा, ठीक आहे, तुम्हाला उत्तम स्वयंपाक येतो आणि तो मुलांना खूप आवडतो, ही तर एक चांगलीच गोष्ट आहे. आणि हे बघा, तुमची वर्तणूक सुद्धा इतर बाबतीत चांगलीच आहे. आणि हे बघा, मला हे सुद्धा माहिती आहे की तुमच्यावरती तुमच्या अगदी घराची पूर्ण जबाबदारी आहे. तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या घरातील कोणी येथे यावे आणि येथे गोंधळ घालून ठेवावा. तेव्हा आता अक्षय अगदी खाली मान घालून उभा असतो आणि अण्णा आता जरा जास्तच थोडेसे ओरडतात. आणि हे बघा देवधर, मी तुम्हाला सांगतो की ही फक्त संस्था नाही, तर ही संस्था वास्तू माझ्यासाठी एक देऊळ आहे. तर तेव्हा आता अक्षयला अण्णांचंही म्हणणं पडते. अक्षय म्हणतो की हे बघा सर, मला माफ करा. आणि अक्षय त्यांच्यासमोर हात जोडतो. मी तुम्हाला आता यापुढे एक शब्द देतो की कधीच आता हे पुन्हा नाही होऊ शकत, असं होणारच नाही. तेव्हा आता अण्णा म्हणतात की ठीक आहे, तुम्ही इतकी खात्री देतात तर तुमच्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. तर आणि हे बघा, म्हणूनच मी तुमच्यावर आणखीन एक मोठी जबाबदारी टाकतो. म्हणजे आता रमा आणि साई यांच्या लग्नाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं जे जेवण आहे तर ते अक्षयला बनवण्याची ऑर्डर मात्र आता अण्णा अक्षयला देणार असतात. आणि हे बघा, त्याचे वेगळे पैसे सुद्धा तुम्हाला दिले जातील. त्यावर आता अक्षयला आनंद होतो. अक्षय आता चव्हाण यांच्याकडे अगदी खोशून बघत असतो आणि अण्णांना म्हणतो की साहेब सांगा ना, अहो तुम्हाला काय अगदी सांगायचं असेल ते प्रत्येक काम मी करायला तयार आहे, किती मोठी जबाबदारी असून द्या, कारण मला पैशाची फार अशी गरज आहे. हो, अण्णा म्हणतात की हे बघा, जर तुमचा त्यापेक्षा काही रेट जास्त असेल तर तो रेट सुद्धा मी तुम्हाला देईल. कारण हे बघा देवधर, अहो तुमच्या हाताला चांगली चव आहे आणि हे बघा, माझी एकुलते एक लेक मुलीचा साखरपुडा आहे. तर आता हे ऐकल्यानंतर अक्षयला तर धक्काच बसतो, कारण अक्षयला आता रमाचा आणि साईचा साखरपुडा आहे ही माहिती होते. तेव्हा आता अण्णा पुढे म्हणतात की हे बघा, जर त्या कार्यक्रमाच्या म्हणजे व्यतिरिक्त जर काही वेगळा गोंधळ तेथे घडला त्याच्या अगोदर, तर मात्र मला काहीतरी वेगळंच आता म्हणजे विचार करावा लागेल. तेव्हा आता अक्षय पुन्हा हतबल होतो आणि अस्वस्थ होऊन तो आता म्हणतो की हे बघा सॉरी सर, मी हे नाही करू शकत, हे काम मला नाही जमणार, असे स्पष्ट शब्दात तो आता अण्णांना सांगतो. तेव्हा आता अण्णा हे अगदी चव्हाण यांच्याकडे बघत असतात आणि चव्हाणला सुद्धा कळत नाही की नक्की अक्षय देवधर का नाही म्हणतात. त्यानंतर आता इकडे इरावती विचारच करत बसलेली असते. तेवढ्यात राणी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते. राणी कॉफी तेथे समोर टेबलवर ठेवून देते आणि इरावतीला म्हणते की एक विचारू का तुम्हाला. इरावतीला आता म्हणजे लक्षच नसते, ती कसलं तरी एका विचारतच असते, म्हणजे रमाच्या. तेव्हा मात्र आता राणी सांगते की हे बघा, अहो अक्षय भाऊ खरंच खूप असे विचारत होते, नक्की त्यांना काय झालं काहीच कळत नव्हते, खूप अस्वस्थ होते. त्यावर आता वीरावती म्हणते की नाही ना, तो विजय असतो, त्याला कामामध्ये वेळ मिळत नसतो, जास्त काम असल्यामुळे तो थकत असेल. तेव्हा आता राणी म्हणते की हे बघा, आरोहीला सुद्धा हे कळले, तिला असं वाटतं की नक्की बाबांना आईची आठवण येत असेल, ती मला असं विचारत होती. त्यावर आता इरावती लगेच म्हणते की ती असे म्हणाली. तेव्हा राणी म्हणते की हो ना. तेव्हा आता राणी विचारते की अहो त्या रमावहिनी कशा होत्या आणि माणूस गेल्यानंतर एकदा तरी आठवण येतच असेल ना, अहो ते दिसायला कशा होत्या, एकदा तरी आरोहीला तर फोटो दाखवा ना. तेव्हा इरावती लगेच राणीवर भयंकर चिडते की बास कर, तुझी ही बडबड बास कर, तुला जे काम दिलेलं आहे तेच काम तू कर, त्या बाईचं नाव या घरामध्ये काढायचं नाही, कळले ना तुला. दीपक ती कुठे गेली नाही, मेली सुद्धा नाही आणि ती पळून गेली दुसऱ्या पुरुषाबरोबर. ते एक दिवसाचं बाळ आहे तर ते माझ्या हातावर असे दिले आणि पळून गेली त्या दुसऱ्या माणसाबरोबर. तेव्हा आता इरावती हे खोटं अगदी बोलत असते, परंतु अगदी रागात बोलत असते. त्यामुळे राणीला असं वाटतं की नक्की असेच असेल. इरावती पुढे म्हणते की तिला पैसा हवा होता, संपत्ती हवी होती आणि आता इकडे ही संपत्ती पैसा सगळं काही गेलं, म्हणून ती लगेच आता पैशावाल्या माणसासोबत अगदी पळून गेली. अक्षयचा सुद्धा विचार तिने केला नाही, त्यामुळे असे घाणेरड्या बाईची आठवण अक्षयला कधीही नाही येणार. तिची आठवण काढून अक्षय तर उदास कधीच होणार नाही. आणि राणी आता तिला वाईट वाटत असतं. तेव्हा आता इरावती म्हणते की काय ग, तू का अशी बघत उभी राहिलीस, ही कॉफी वगैरे मला काही नकोय, मला दुधाची कॉफी घेऊन ये. तेव्हा आता राणी हो बोलून आता तो कप किचन मध्ये घेऊन जाते आणि हिला दुसरी कॉफी आणायला जाते. त्यानंतर आता रमा आपल्या कॅबिन मध्ये असते आणि तिला अण्णांचे तेच बोलणे आठवत असते की मला रमा तुझा अगं माझ्या डोळ्यांनी सुखी संसार झालेला बघायचा आहे आणि भूतकाळ विसरून तुम्ही नवीन जी आयुष्याची सुरुवात केलेली आहे ती मला बघायची आहे. हे सर्व बोलणं आता रमा आठवते आणि त्याचा विचार करत असते. आणि साईबद्दल रमा तू काय विचार केलास, म्हणून आता रमा साईचा विचार
करत असते आणि अक्षय सुद्धा तेव्हा तिला जे काही म्हणलेलं असतो भेट झाल्यानंतर हात जोडतो की पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी येऊ नका म्हणून, माझ्या मुलीला सुद्धा पुन्हा त्रास देऊ नका, तिच्या आणि माझ्या आयुष्यात तुम्ही पुन्हा येऊ नका। आता ह्या सर्वांचा विचार केल्यानंतर आता रमा अगदी म्हणते की स्वतःला की बरोबर आहे अण्णासाहेब, जे मला म्हणतात ते बरोबर आहे। तर मी तर अक्षयसाठी फक्त एक आठवण आहे, एक असं जुनं पान ज्या पानांना परत पुस्तकामध्ये जागा नाही म्हणून मला आता पुढे जावंच लागेल। आणि तसंही मी कुणासाठी थांबू? तो माणूस स्वतःच्या बायकोला ओळखूच शकला नाही, त्या माणसासाठी मी थांबू का? आणि आता जर मी मागे फिरले तर अण्णांच्या मनातील विश्वास आणि साईंच्या डोळ्यातील प्रेम मी दोन्ही सुद्धा अगदी गमावून बसे। आतापर्यंत माझ्या जवळची सगळी माणसं मला सोडून गेली, त्यामुळे आता या दोघांना मी नाही सोडू शकत। आणि तेवढ्यात तेथे साई येतो। रमा आता विचारच करत असते। साई आता एकटक रमाकडे बघत असतो आणि साई आता रमाला म्हणतो की रमा, तेव्हा कुठे आता रमाचं लक्ष साईकडे जाते। साई म्हणतो की रमा, हे बघा तुमचा हा गोंधळलेला चेहरा मला नाही बघवत, आणि हे बघा ऐकून घ्या, जर तुम्ही या नात्यासाठी तयार नसेल तर आपण प्लीज थांबून घेऊयात। तेव्हा आता रमा ही साईकडे डोळे भरून बघत असते। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा तुम्ही असं सुद्धा विचार करू नका, म्हणजे माझा विचार करू नका की मी नाराज होईल, मी रागवेल तुमच्यावर, परंतु नाही, मी काही नाराज होणार नाही, रागवणार सुद्धा नाही। आणि हे बघा मी समजून घेईल, तुम्ही दुसऱ्या कुणाच्या म्हणजे अण्णांच्या किंवा बाकी कुणाच्या आनंदासाठी हे सर्व करू नका, प्लीज मी तुम्हाला जे सांगतो ते ऐका। तेव्हा रमा आता सारखी आता साईकडे बघत असते। रमा, आता तुमचा आनंद कशात आहे याचा तुम्ही एकदा विचार करा, आणि जो काही अण्णांनी निर्णय घेतलेला असेल तर त्याला तुम्हाला नकार द्यायचा असेल तर नकार द्या, परंतु मनाविरुद्ध काही करू नका। आणि हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्ही या नात्यासाठी तयार नसाल तर आपण पुन्हा थांबूयात। तेव्हा आता रमा अक्षयची ह्या अशा वागण्यामुळे लगेच आता साईला उत्तर देते की नाही साई, हे बघा मी अण्णांच्या या निर्णयाला तयार आहे, म्हणजे मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, तर आणि चला आपण एंगेजमेंटची आता तयारी सुरू करूयात। आणि हे बघा साई, मला माहिती आहे की आता मला मागे नाही तर पुढे जायचं आहे, आणि ते पण फक्त आणि फक्त तुमच्या बरोबर। आता साईला अगदी म्हणजे थोडंसं छान वाटते, तो अगदी खुश होत बघत असतो, परंतु रमाच्या चेहऱ्यावरचा आनंद जो काही वेगळाच आहे, म्हणजे रमा अगदी मनापासून हा निर्णय तिने घेतलेला नाही हे साई मात्र ओळखतो। त्यानंतर आता इकडे अक्षयला विचारतात की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट का घेऊ शकत नाही, तुम्ही तर आत्ताच म्हणाले होते तुम्हाला पैशांची खूप गरज आहे म्हणून। त्यावर आता अक्षय म्हणतो की हो सर, मला पैशांची गरज आहे, परंतु मी हे असं काम नाही घेऊ शकत। अण्णा विचारतात की का तुम्ही हे काम घेऊ शकत नाही, का तुम्ही ही जबाबदारी घेऊ शकत नाही बरं? त्यावर आता अक्षय थोडासा त्याचा चिडका स्वभाव होतो आणि म्हणतो की हे बघा लग्न समारंभ यांचे कॉन्ट्रॅक्ट मी नाही घेऊ शकत। त्यावर आता अण्णा म्हणतात की अहो कमान देवधार, तुम्ही अख्ख्या शाळेच्या केटरिंगची जबाबदारी घेतात, इतके विद्यार्थी आणि हा शाळेचा सगळा स्टाफ तुमच्या हातचं जेवण जेवतोय, आणि तरी सुद्धा साध्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट का घेऊ शकत नाही तर? आणि हे बघा तुम्ही तर आत्ताच म्हणाला होतात की तुम्हाला पैशांची गरज आहे म्हणून, त्यामुळे देवधर मला एक गोष्ट सांगा, खरंच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे का हो? त्यावर आता अक्षय म्हणतो की हो, मी तुम्हाला खरंच सांगतो की माझ्या कुटुंबाची काळजी मला आहे, परंतु हे बघा मी तुम्हाला त्याचं कारण नाही सांगू शकत, मी तुम्हाला फक्त आणि फक्त इतकंच सांगू शकतो की मी हे कॉन्ट्रॅक्ट नाही स्वीकारू शकत। तेव्हा आता अण्णा तरी सुद्धा म्हणतात की देवधर मला असं वाटतं की तुम्ही एकदा या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करावास। त्यानंतर आता अक्षय काहीतरी वेगळाच विचार करतो आणि लगेच अण्णांना म्हणतो की ठीक आहे, मी आता हे साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वीकारायला तयार आहे। तेव्हा आता अण्णा म्हणतात ग्रेट, आणि परत अक्षय पुढे म्हणतो की जर तुम्हाला अशी परीक्षा घ्यायची असेल तर घ्या, आणि हे बघा सर मी तयार आहे तुमच्या मुलीच्या रमा कर्णिक आणि साई यांच्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला मी तयार आहे। तेव्हा आता चव्हाण यांना सुद्धा खूप आनंद होतो, तर अण्णा अगदी खुश होऊन अक्षयला थँक्यू म्हणतात, परंतु मनातून अक्षयला फार असं वाईट वाटत असतं, तरी सुद्धा तो स्वीकारतो। त्यानंतर आता इकडे गोलू हा आरोहीला सांगत असतो उद्या दहीहंडीचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आहे, मग तू पाठ घेणार आहे का? तेव्हा आता आरोही तर खुश होऊन म्हणते की हो गोलू, अरे मी तर उद्या कृष्णा बनून दहीहंडी फोडणार आहे। तेव्हा आर्था सुद्धा आता तेथेच असते आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते। तेव्हा आर्था मात्र आरोहीला म्हणते की नो आरोही, अगं अक्षय काका तुझ्यावर फार रागवेल, तू जर अशी वरती चढलीस आणि खाली पडली तर मग काय करायचं? एकतर त्याला खूप भीती वाटते, म्हणूनच तो तुला अगोदरच घसरगुंडीवर सुद्धा
चालायला देत नाही, मग तू दहीहंडी फोडायला कसा तुला वर पाठवेल बरं? त्यामुळे प्लीज अगं तू हे सर्व करू नकोस. तेव्हा आता आरोही म्हणते की प्लीज अगं अर्थताई मला कोणताच पाठ घेऊन देत नाही, प्लीज घेऊन दे ना अगं मला पाठ, मला प्रॉमिस कर बरं तू बाबाला नाही सांगणार. म्हणून आता आरोही अर्थाकडे हात करते आणि प्लीज प्लीज अगं अर्थताई प्लीज. त्यावर आता अर्थ म्हणते की बरं ठीक आहे, केलं मी तुला प्रॉमिस, आणि आरोहीच्या हातामध्ये हात देते. तर आरोही खुश होऊन थँक्यू म्हणते. तेव्हा आता गोलू हे सर्व ऐकतो आणि आरोहीला म्हणतो की अगं तू तर खरंच किती ब्रेव गर्ल आहेस ग. जेव्हा तू दहीहंडी फोडायला वरती चढशील तेव्हा मी तुला खालून हाय करेल बर का. आरोही विचारते की का बरं रे, तू नाही येणार का माझ्यासोबत वरती दहीहंडी फोडायला? तर आता गोलू म्हणतो की नाही ग. आता हे अगदी जेवण करता करता त्यांच्या ह्या गप्पा सुरू असतात. तेव्हा गोलू म्हणतो की अगं मला वरती चढण्याची खूप भीती वाटते. तर आरोही म्हणते की बरं रे गोलू ठीक आहे, मी तुला वर गेल्यानंतर हाय करेल. तेव्हा गोलू म्हणतो की हो चालेल. आणि आता आरोही म्हणते की चल आता खाऊन घेऊ, आणि आता मस्त ते जेवण करत असतात. त्यानंतर आता घरी आल्यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात. तर अक्षय आर्थाला विचारतो की अगं आरोही कुठे आहे? तेव्हा आता आर्थ सांगते की अरे काका ती होमवर्क झाल्यानंतरच जेवायला बसणार आहे असे ती म्हणाली. तारा आणि पार्थ मात्र अगदी जेवता जेवता अगदी मोबाईलच बघत असतात. त्यांचं जेवायकडे सुद्धा लक्ष नसतं. इरावती आता सगळ्यांना वाढत असते. त्यावर तर अक्षय इरावती आत्याला म्हणतो की तू सुद्धा जेवायला बस. तर आता इरावती म्हणते की नाही अरे मला थोडीशी ऍसिडिटी वाटते, त्यामुळे मी जरा वेळाने थोडंसं दूधच घेईल. त्यावर आता तारा तोऱ्यातच त्या जेवणाकडे बघते आणि लगेच ताट बाजूला करत म्हणते की मी असलं काही खाणार नाही, तर मी माझ्यासाठी ऑर्डर करते. म्हणून तारा तोऱ्यातच आत निघून जाते. तेव्हा आता अक्षय आणि काका यांना ताराचा राग येत असतो आणि तेवढ्यात अक्षयचं लक्ष पार्थवर जाते. पार्थ मात्र अगदी मोबाईलमध्ये गेम खेळण्यातच अगदी मस्त दमलेला असतो. आणि मात्र अक्षयाला रागाने आता पार्थला म्हणतो की अक्षय रागाने म्हणतो की पार्थ अरे तुला जेवणाचं पान वाढलेलं आहे, त्यामुळे जरा लक्ष असून दे, जेवायकडे लक्ष दे, मोबाईलमध्ये सारखं बघू नकोस. त्यावर तर पार्थ रागाने उद्धट सारखा म्हणतो की जर मी नाही खाल्ले तर काय फरक पडणार आहे का तुला काही? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ आपल्या घरातील जो नियम आहे की जे वाढलेलं आहे ते जेवायचं, ही नाटकं बंद करायची. तरी सुद्धा पार्थ अगदी मूर्खासारखा मोबाईलमध्येच बघत असतो. तेव्हा अक्षय पुन्हा रागवतो, अरे समोर जे ताट वाढलेलं आहे त्याकडे लक्ष दे, सारखा त्या मोबाईलमध्ये काय बघतो? तेव्हा आता लगेच पार्थ उद्धट सारखा म्हणतो की जर मी त्या अन्नाकडे बघितलं तर ते माझ्या घशाखाली नाही जाणार. अरे तुला माहिती आहे का माझे फ्रेंड्स काय खातात? अगदी पिझ्झा, पास्ता, बर्गर असं सगळं काही खातात, आणि मी रोज ही भाकरी, भाजी, चपाती मी नाही खाऊ शकत, मला हे नाही खायचं असे बोलून आता तो सुद्धा रागतच आत निघून जातो. तेव्हा आता अक्षय काकांना म्हणतो की कशी शिस्त लावायची ह्या मुलांना, आणि हे दोघं तर अगदी मोठे झालेत, अगदी शिंग यांना फुटलेत, तर यांना काही घेणे देणे नाही. त्यानंतर तो अर्थाला विचारतो की काय ग आरोही आणि अर्था, तुम्ही जर दोघी अशा मोठ्या झाल्या तर तुम्ही सुद्धा असंच यांच्यासारखं उद्धट वागताना? अक्षयला खूप वाईट वाटलेलं असतं. तर काका म्हणतात की हे बघ अक्षय, अरे तू इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावरती मला एक उपाय सुचतो की मी तुला काय सांगतो ते ऐकून घे, की आपल्या घरामध्ये कोणीतरी अशी शिस्त लावणारी. तेव्हा आता म्हणजे काका जे काही बोलणार आहेत तेच लगेच आता अक्षय म्हणतो की काका हे बघ, आणि तेवढ्यात तेथे इरावती येते. अक्षय काकाला स्पष्ट शब्दात इरावती समोर म्हणतो की काका हे बघ सगळं काही बोल, परंतु हा विषय घेऊ नकोस. काकांनी म्हणजे रमाचं नाव काढलेले असते आणि अक्षय स्पष्ट शब्दात सांगतो तिचं नाव सुद्धा माझ्यासमोर काढू नकोस. तेव्हा आता काका म्हणतात की अरे मी कुणाचं सुद्धा नाव घेतलेलं नाही, मला जेवताना हे सुद्धा नाही आवडत, परंतु हे बघ स्वतःचा विचार कर. तर अक्षय म्हणतो की कशाबद्दल? तेव्हा आता काका म्हणतात की अरे ह्या घराला अगदी आधार देणारी कोणीतरी हवी, की जेणेकरून सगळ्या गोष्टीची जबाबदारी ती स्वतः पार पाडेल आणि तुला मात्र अगदी थोडंसं बरं वाटेल, तुला मदत होईल. तेव्हा आता इरावती हे सर्व ऐकते आणि अक्षयला म्हणते की हो अरे रमाकांत एकदम बरोबर बोलतो, त्या दिवशी सुद्धा मी तुला असं म्हणाले होते, अरे ह्या मुलांना समजून घेणारं, त्यांच्या वयाचं समजून सांगणारं कोणीतरी हवं आहे रे, कारण आता यापुढे मात्र मी यांच्या मागे नाही पळू शकत. आता ही मोठी झालीत आणि हे बघ, म्हणून मला असं वाटतं की तू नक्की कोणीतरी अगदी या घरात घेऊन येण्याचा विचार करावा, कुणाबद्दल तरी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ राणी आहे, आणि राणी मात्र आता ह्या सर्वांचं बघते, त्यामुळे आणखीन मला काही पैसे पगार देऊन बाई ठेवायची नाही. त्यावर आता इरावती म्हणते की अरे हे बघ पगार देऊन नाही, अरे हक्काचं कोणीतरी ह्या मुलांना समजून घेणारं, जीव लावणारी आणि माया लावणारी आपली अशी कोणीतरी व्यक्ती हवी आहे. त्यानंतर अक्षय
विचारात पडतो तर आता इकडे अण्णा साई जेवायला बसतात. रमा अजून जेवायला आलेली नसते. तेव्हा आता लगेच अण्णा शांताबाईला सांगतात की रमाला जेवायला बोलवा. तेव्हा आता शांताबाई सांगतात की हो ते येतात. तेव्हा आता रमा ही अगदी ड्रेस म्हणजे चेंज करून येते आणि अण्णांच्या हातामध्ये गोळ्या देत म्हणते की औषधांची वेळ झालेली आहे. तेव्हा अण्णा आता अगदी गोळ्या घेतात आणि शांताबाईला म्हणतात की लोणचं वाढ. रमा आता स्पष्ट शब्दात म्हणते की नाही अण्णा. आता लगेच रमा म्हणते की अण्णा हे बघा तब्येत महत्त्वाची आहे. तर अण्णा म्हणतात की माझं किती BP वाढलं, शुगर वाढलं तर मग आता जेवायचं सोडून देऊ का. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघा म्हणून मी आपलं जे काही तुमच्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना उत्तम असं शेफला दिलेलं आहे. ओळखा बरं बघू कोण आहे ते शेफ. आणि साई सांगा बरं तुम्ही. रमा आता साईला खुणावते की कोण आहे. तर साई म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही. अण्णा हसून म्हणतात की कसं तुम्हाला ओळखणार, कारण मी तुमच्या ह्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना तर ते देवधरांना दिलेलं आहे. आता देवधर म्हटल्यानंतर आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. आता रमा काही बोलत नसते, शब्द होते. तर अण्णा म्हणतात की आपल्या शाळेचं इतकं छान कॉन्ट्रॅक्ट, ते म्हणजे शाळेची कॅन्टीन वगैरे चालवतात, त्यांचा हातचं जेवण सगळ्यांना आवडते. म्हटलं मग साखरपुड्याला सुद्धा त्यांना सांगूयात आणि त्याचे पैसे त्यांना वेगळे देऊयात, हो की नाही. तेव्हा रमाच्या हातात जे काही गोळ्यांचं पॉकेट असतं तर लगेच आता रमा ते ताटामध्ये टाकते आणि शब्द होते. तर साई रमाकडे बघतो आणि विचारतो की रमा अहो काय झाले. तेव्हा आता रमा म्हणते की काही नाही. आणि हे बघा अण्णा चांगलीच गोष्ट आहे तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले तर. आणि रमा विचारते की ते घेऊ का असं म्हणाले का. तर आता अण्णा सांगतात की हो ते तयार झाले. तेव्हा रमाला आणखीन वाईट वाटते. त्यानंतर आता इरावती इकडे अक्षयला सांगत असते की हे बघ अक्षय, तुझ्या हक्काची कोणीतरी तुला हवी आहे ना. तर माझ्या मैत्रिणीची एक मुलगी आहे, मी तिला उद्या घरी बोलावलं आहे. त्यावर आता अक्षय स्पष्ट शब्दात आत्याला म्हणतो की मी कुणाला नाही भेटणार. तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ अक्षय, मी तुला विचारत नाही तर मी तुला सांगते, उद्या ती तुला भेटायला येणार आहे आणि तू सुद्धा तिला भेटणार आहेस. तेव्हा अक्षय स्पष्ट शब्दात पुन्हा म्हणतो की हे बघ आत्या, मला कुणाला भेटायचं नाही म्हणून. तेव्हा आता काका अक्षयला शांत राहायला सांगतात. तर इरावती म्हणते की हो जेवण करून घे. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आता आर्था आणि आरव ह्या दहीहंडी बद्दल गप्पा करत असतात. तर आर्था आता आरवीला म्हणते की आरू, तू हंडी फोडायला वरती चढणार आहेस, परंतु मला खरंच खूप भीती वाटते ग. त्यावर आता आरवी म्हणते की अगं काही नाही ताई, हे बघ जाम मज्जा येणार आहे. तर तेव्हा आर्था म्हणते की हो ना, परंतु हे सर्व काकांना सांगायचं नाही, हे मला फार असं चुकीचं वाटतं ग. आता आरवी म्हणते की अगं आपण दहीहंडी फोडल्यानंतर काकाला हे सर्व सांगूयात बाबाला, आणि हे ऐकून तो खरंच खूप खुश होईल ग. आर्था म्हणते की ठीक आहे, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, मी तुझा कॉस्ट्युम कसं करणार आहे. त्यावर आता आरोही विचार करते आणि तिच्या डोक्यात एक कल्पना येते. ती लगेच म्हणते की चल आयडिया, आणि आर्थाच्या कानात सांगते. आर्था म्हणते की वाव मस्त, आणि चल उद्या मी तुला छान रेडी करून देते. आता आरोही म्हणते की अगं पण लक्षात आहे ना की हे बाबाला नाही सांगायचं. आणि तेवढ्यात अक्षय तेथून जात असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय सांगायचं नाही मला. तर आरोही आणि आर्था एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा आता आरोही अगदी इकडे तोंड करते आणि म्हणते की ते आमचं सिक्रेट आहे, आणि आर्थाला टाळी देते. अक्षयला फार असं आरोहीकडे बघून हसू येते. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता आरोही मात्र कृष्ण बनलेली असते. कृष्णाचा छान असा कॉस्ट्युम तिने केलेला असतो आणि दहीहंडी फोडायला ती आता वरत्या थरावर चढलेली असते. आता चव्हाण मात्र आता अक्षयला सांगत असतो की बाय द वे तुमची मुलगी कृष्ण बनून आलेली आहे आणि ती तर दहीहंडी फोडणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर अक्षयला फारच अगदी म्हणजे धक्का बसतो. तो आता धावतच जातो की आरोही जर पडली तर काय होईल. तेव्हा आता गोलू आरोहीला खालून हाय करत असतो. अक्षय धावतच आता तिकडे जायला निघतो. तेवढ्यात मात्र आता आरोहीचा पाय घसरतो आणि ती जोरात आई असं ओरडते. तेवढ्यात आता रमा धावतच येते आरोही ओरडत, आणि अक्षय तर धावतच आलेला असतो. आरोहीला आता ते पडली तर काय करणार. अक्षयला अगोदरच भीती असते म्हणून तो धावतच आरोही करत येतो. आणि आता मित्रांनो त्या अगोदर आता रमा तेथे येईल आणि आपल्या मुलीला वाचवेल, आणि अक्षय आता बघतच राहील. तेव्हा पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.